फॉर्म्युला कसा आहे, सब्जेक्ट प्लस ॲज वेल ॲज, म्हणजे याच्यामध्ये दोन सब्जेक्ट राहणार आहेत. ॲज वेल ॲज म्हणजे दोन सब्जेक्ट राहणार आहे. त्याच्यातला पहिला सब्जेक्ट लिहिल्यानंतर करता, त्याच्यानंतर ॲज वेल ॲज लावणे, त्याच्या ॲज वेल ॲज नंतर नेक्स्ट सरळ पूर्ण एक्झाम्पलच लिहिली. ज्या टेस्टमध्ये असेल त्या टेस्टमध्ये, ज्या टेस्टमध्ये असेल तो हेल्पिंग वर्ब लागत असेल, जो मेन वर्ब लागत असेल, त्या पद्धतीने तो वाक्य सेट बनवायचे. जसे आपण टेन्स शिकलो, जसे आपण टेन्स मध्ये जे वाक्य वापरतो तो फॉर्म्युला, हे हाच फॉर्म्युला होता, एवढ्या टेन्स मध्ये हाच फॉर्म्युला आहे, तोच इथं लावणे. फरक एवढाच का फक्त याच्या समोर ॲज वेल ॲज लावे आणि त्याच्यासमोर जो जास्तचा सब्जेक्ट या करता आहे तो लावणे. करता म्हणजे सब्जेक्ट प्लस ॲज वेल ॲज प्लस सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हा वाला जो फॉर्म्युला, हा फॉर्म्युला